पंतप्रधान मोदींच्या भाषणातून आचारसंहितेचा भंग, जनमतावर प्रभाव टाकण्याचा प्रयत्न. सीपीआयचे खासदार पी संतोषकुमारांचं केंद्रीय निवडणूक आयोगाला पत्र. तर तक्रार करणाऱ्यांच्या पायाखालची वाळू सरकली, शेलारांचं प्रत्युत्तर. महिला आरक्षण विधेयकाच्या समर्थनार्थ महायुती रस्त्यावर येणार. 21 एप्रिल रोजी भव्य मोर्चाचं आयोजन. जांभोरी मैदान ते वरळी डोम दरम्यान मोर्चा काढला जाणार. महिला आरक्षणाच्या आडून घटना दुरुस्तीचा प्रयत्न. मोदींचे बोल हे मगरीच्या डोळ्यातील अश्रू. वडेट्टीवारांची सडकून टीका. तर राज्याप्रमाणे देशातील लाडक्या बहिणी विरोधकांना धडा शिकवणार. शिंदेंचा पलटवार. मुख्यमंत्री फडणवीस यांची उद्या पत्रकार परिषद. महायुतीचे काही प्रमुख नेतेही उपस्थित राहणार. महिला आरक्षण विधेयकावरून इंडिया आघाडीच्या भूमिकेला लक्ष्य करणार. सूत्रांची माहिती. मराठी न येणाऱ्या तरुणावर म्हाडाचे उपाध्यक्ष संजीव जयस्वाल संतापले. तू घुसखोर असशील तर तुला इथूनच उचलून घेऊन जाईल. भाषणादरम्यान पोस्टर दाखवणाऱ्या तरुणाला जयस्वालांची दमदाटी. एखाद्या सनदी अधिकाऱ्यानं असं वागणं योग्य नाही. मराठीवर जयस्वालांची भूमिका अयोग्य. मालकासारखे वागू नका. रहिवाशांची माफी मागा. भाजप आमदार प्रवीण दरेकरांनी म्हाडा उपाध्यक्ष संजीव जयस्वालांना झापलं. अत्याचारी भोंदू अशोक खरातला 5व्या गुन्ह्यात 23 एप्रिलपर्यंत पोलीस कोठडी. खराचा डिलीट मोबाईल डेटा रिकव्हर. पुरावे नष्ट करण्यासाठी चॅट्स, फोटो, व्हिडिओ डिलीट केले होते. संगमनेरमधील भोंदू राजेंद्र गडगेच्या दत्तधाम आश्रमाची पोलिसांकडून झाडाझडती. अनेक औषधं जप्त. पंचनाम्यानंतर आश्रम सील तर यत्न करणं गुन्हा नाही. गडगेचा पोलिसांसमोर कांगावा. यवतमाळच्या राळेगावमधील बेपत्ता मुलीच्या प्रकरणात संशयित आरोपी मझहर कुरेशीच्या घरावर बुलडोझर. या प्रकरणात 6 महिन्यात 34 आदिवासी मुली बेपत्ता. ऑडिओ क्लिप व्हायरल झाल्यानंतर प्रकार उघडकीस. नाशिकमध्ये धर्मांतरणाच्या आणखी एक प्रकरणात संशयित आरोपी तंजीर इनामदारला 22 एप्रिलपर्यंत पोलीस कोठडी. बळजबरीने तरुणीला दारू सिगरेट पाजून लैंगिक अत्याचार केल्याचा आरोप. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या साताऱ्यातील सभेपूर्वीच राजकीय वातावरण तापलं. शिंदेंच्या सभेच्या बॅनरवरून महेश शिंदेंचा फोटो गायब. पक्षविरोधी भूमिका घेतल्याने कार्यकर्ते नाराज असल्याची चर्चा. बारामती आणि राहुरी पोटनिवडणुकीच्या प्रचारार्थ मुख्यमंत्री फडणवीस मैदानात. उद्यापासून 2 दिवस प्रचार करणार. बारामतीत सुनेत्रा पवार तर राहुरीत अक्षय कर्डिलेंना उमेदवारी. अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावर सोनं चांदी महागलं. सोनं 1,57,000 तर चांदी 2,67,000 पार. 3.5 मुहूर्तांपैकी एक असलेल्या अक्षय तृतीयेला ग्राहकांमध्ये सोनं खरेदीचा उत्साह. हीटवेव्हमुळे विदर्भ होरपळला तर वर्धा, नागपूर, अमरावती तापमानाचा पारा 45 अंशावर. उष्माघातामुळे अमरावतीत एकाचा मृत्यू. नागरिकांना काळजी घेण्याचं आवाहन.